राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः सर्वत्र पाणीच पाणी परिस्थिती झालेली आहे। मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्राला पावसानं झोडपलेलं आहे। विविध भागात मुसळधार पाऊस झाल्यानं शेत पिकांचं नुकसान झालेलं आहे। विविध भागांमध्ये हवामान ढगाळ राहण्याची राज्यात शक्यता वर्तवली जाते। काही ठिकाणी अलर्टही जारी करण्यात आलेला आहे। कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट आहे पाहूया आपण। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर ऑरेंज अलर्ट। सातारा, कोल्हापूर, सोलापूर ऑरेंज अलर्ट। छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव ऑरेंज अलर्ट। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येलो अलर्ट। नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक येलो अलर्ट। जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येलो अलर्ट। तर लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती याही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर येलो अलर्ट आहे। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर ही दृश्य आपण पाहतोय मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी मात्र मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः रस्ते जलमय झालेले आहेत। पश्चिम महाराष्ट्रात झाडं उन्मळून पडल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत, त्यामुळे वाहनांचं सुद्धा नुकसान झालंय। इथं मुंबईची सुद्धा मान्सूनपूर्व पावसानं तुंबई झालेली आहे। तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काय परिस्थिती आहे जाणून घेण्याकरता आपले दोनही प्रतिनिधी साताऱ्याहून आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर छत्रपती संभाजीनगरहून आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला जाते साताऱ्याला इम्तियाज यांच्याकडे। इम्तियाज, शेत शिवारात तुम्ही उभे आहात, मुसळधार पाऊस झालेला आहे, मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत, उभी पिकं अक्षरशः आडवी झालेली आहेत। आजही साताऱ्याला, पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतोय। काय सध्या परिस्थिती आहे, काय म्हणणं आहे त्या जगाच्या पोशिंद्याचं, त्या बळीराजाचं? मंगळवारी रात्री म्हणजे 5 वाजल्यापासून जो साताऱ्यामध्ये जो मोठा पाऊस पडलाय, त्या अवकाळी पावसानं पूर्णतः सर्वसामान्य नागरिकांची दैना उडवून दिलेली आहे। एकंदरीतच साताऱ्यात यासह परिसरातील दुष्काळी तालुका मान, त्याचबरोबर कोरेगाव तालुका, रहमतपूर परिसर, साताऱ्यातील काही पूर्व भाग, त्याचबरोबर जावळी, महाबळेश्वर या ठिकाणी पूर्णतः पावसानं त्या ठिकाणी थैमान माजवलेलं आहे। शेत शिवारात मोठ्या प्रमाणात बांध फुटणे, ताली मोडणे अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। एकंदरीत साताऱ्यामध्ये यवतेश्वर रस्त्यावर जो काल रस्त्याच्या लगतच असणारा जो टॉवर होता, तो टॉवर त्या ठिकाणी कोसळल्याने त्या कोसळलेल्या टॉवर मधून त्या परिसरातील असणाऱ्या 2 जण त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि एकंदरीतच काही 4 ते 5 वाहनांचं नुकसान देखील झालेलं आहे। सातारा शहरातील गोडवडी परिसरामध्ये काही घरांमध्ये देखील पाणी त्या ठिकाणी घुसलेलं आहे। एकंदरीतच गोंदावले परिसरात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। त्या ठिकाणी ठेकेदारांनी जो रस्ता तयार केला होता, त्या ठिकाणी गटार न काढल्यामुळे त्या गावात आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं। त्या शेतातल्या जवळ असणाऱ्या घरांमध्ये देखील पाणी घुसलं, वृक्ष उन्मळून पडलेले आहेत। मोठ्या प्रमाणात साताऱ्यातील अवकाळी पावसानं पूर्णतः नुकसान केलेलं आहे। सध्या मोठ्या प्रमाणात महाबळेश्वर, पाचगणी परिसरात अजूनही देखील स्ट्रॉबेरी शिल्लक होती, त्या स्ट्रॉबेरीच्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्याची बातमी समोर येत आहे। विजा खंडाळा तालुक्यात देखील वीज पडलेली आहे, त्या ठिकाणी काही एक गायीचा मृत्यू देखील झाला असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीतच काल आतापर्यंत अवकाळी पाऊस होत होता, मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे। अगदी अगदी इम्तियाज, असेच तुम्ही आमच्या सोबत जोडले राहा। थेट जाते छत्रपती संभाजीनगर परिसरात। सचिन, छत्रपती संभाजीनगर परिसरातले रस्ते सुद्धा जलमय झालेले होते,
सखल भागात पाणीच पाणी परिस्थिती होती. आजही ऑरेंज अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात येतोय. लागवीजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस. या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी हा देखील उपस्थित केला जातो. ज्या वेळेला पावसाची गरज असते, शेतकऱ्यांना नितांत पिकं जगवण्यासाठी पाण्याची गरज असते, त्यावेळेस पाऊस पडत नाही. मात्र आता पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय. आणखी एक महत्वाचा ठिकाणी विचार केला गेला तर वीज पडून 22 पेक्षाही जास्त जनावरांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि 4 पेक्षाही जास्त नागरिकांचा या ठिकाणी जीव गेलाय. हा पाऊस कुठेतरी जीव घेणा ठरतोय, संकट वाढवणारा ठरतोय. मात्र ज्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये कडाक्याचा जो काही उन्हाळा होता, त्या उन्हाळ्याला कुठेतरी विसावा मिळालाय आणि थंड जी काही मराठवाडा आहे तो झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचे फळं असतील, पिकं असतील, त्यांची भाज्या असतील, त्या सुद्धा या पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त होलेल्या आहेत. आणि मराठवाड्यामध्ये पाणी पातळी जी काय ढासळत चाललेली होती ती कुठेतरी वाढेल. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय आणि अशामध्येच मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर हा एक प्रश्न उपस्थित राहतोय, तो म्हणजे काही दिवसांपूर्वी पाणी नसल्या कारणानं अक्षरशः डोक्यावर हंडी घेऊन ही झाडं जगवलेली होती, टँकरच्या पाण्यानं ही झाडं जगवलेली होती. मात्र आता ऐन वेळेला पडलेल्या या अवकाळी पावसामुळे या पिकांचं नुकसान होत आहे. कारण काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत, काही पिकं जी आहेत ते पूर्णपणे आडवी झालेली आहेत आणि फळबागांना सुद्धा याचं मोठं नुकसान होतं. आणि अशामध्येच ऐन वेळेला पिकांना पाणी घालावं लागलं, ती जगवली. मात्र धो-धो पडणाऱ्या पावसामुळे, जोरदार पावसामुळे आता त्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी एकीकडे नुकसान भरपाईची मागणी करतोय, तर दुसरीकडे आपण म्हटल्याप्रमाणे अगदी. काही रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं, जणू हा रस्ता आहे की नदी आहे, हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जात निश्चित, होता. तर निश्चित. दुसरीकडे जे कोरडे तलाव आहेत ते सुद्धा आता भरल्याचं पाहायला काही ठिकाणी मिळत आहे. लागवी निश्चित निश्चित. सचिन आणि इम्तियाज, तुमच्या दोघांचेही आभार, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.